कुपवाड ड्रेनेज योजना कामाची मुदत संपली तरी 50% काम पूर्ण नाही. मात्र ठेकेदाराला सुमारे 140 कोटींची बिले अदा केली असल्याने या योजनेची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केली आहे. कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामाची पाहणी करून त्याचा आढावा घेण्यात आला असता यामध्ये अनेक त्रुटी असून चुकीच्या पद्धतीने काम करण्यात आल्याचं निदर्शनास आलं असल्याने या योजनेसंदर्भात लवकरच नगरसचिव आणि सचिव आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पुणे येथील अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार करणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. कुपवाड ड्रेनेज योजनेबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे सोमवारी त्यांनी कुपवाड ड्रेनेज योजनेचे काम सुरू असलेल्या विविध भागांची पाहणी करून योजनेचा पंचनामा केला. यावेळी ड्रेनेज अभियंता तेजस शहा, चेतन मोदी, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, नगरसेवक प्रकाश पाटील, सनी धोत्रे, कुमार पाटील, अशोक रासकर आदी उपस्थित होते. नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे ड्रेनेजबाबत अनेक तक्रारी केल्या, चरी खोदल्या गेल्या आहेत, पण त्याचे पॅचवर्क झाले नसल्याची तक्रार केली. कुपवाडसाठी 253 कोटींची ड्रेनेज योजना मंजूर झाली होती. त्यापैकी 206 कोटी 46 लाखांची निविदा प्रक्रिया राबवली. गुजरातमधील जयंती सुपर कंपनीला काम देण्यात आले होते. 270 किलोमीटरची पाईपलाईन STPचे काम योजनेत आहे. कंपनीला 2 वर्षांची मुदत होती, ती मुदत संपली आहे. आयुक्तांनी जुलै 2026पर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव जीवन प्राधिकरण आणि विभागाला पाठवला आहे, पण ठेकेदाराच्या कामाची चौकशी होणं आवश्यक आहे. 50% देखील काम पूर्ण झालेले नसताना 140 कोटींची बिले काढली गेली आहेत. खोदलेले रस्ते पूर्वस्थितीत करण्याची जबाबदारी कंपनीची होती, मात्र कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. खोदलेल्या चरी मुरमाने भरल्या गेल्या नाहीत. मुख्य रस्ते देखील खोदले आहेत, पण या ठिकाणी वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कुपवाड माधवनगर आणि कुपवाड बुधगाव रस्त्यावर ये-जा करणे कठीण झाले आहे. जीवन प्राधिकरणचे अधिकारी या योजनेकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याचं मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेली 2 दिवसापूर्वी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका विरोधी पक्ष नेते या नात्याने ड्रेनेज विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीतून बरेच विषय समोर आले. त्यामधले कुपवाड ड्रेनेज योजना 2023 साली सुमारे 206 कोटीची योजना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये मंजूर करण्यात आली आणि त्याचं काम संबंधित ठेकेदाराला देण्यात आलं. तर त्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आम्ही कुपवाडमध्ये गेलो असताना त्या भागातील नागरिकांनी मला स्वतः तिथं बोलून घेतलं आणि कामाची परिस्थिती दाखवण्यासाठी बोलून घेतलं. तर तिथं गेलो असताना महापालिकेचे अधिकारी, MGPचे अधिकारी यांना बोलवण्यात आलं. त्यानंतर ठेकेदाराला पण बोलवण्यात आलं. तर तिथली परिस्थिती बघितली. एकदम चुकीच्या पद्धतीचं कुठलं सुद्धा नियोजन नसणारं काम, एवढ्या मोठ्या निधीचं पूर्ण पैसे पाण्यामध्ये घालण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं. ते नागरिकांकडून समजलं. तर जागीच आम्ही गेलो, तिथली पाहणी केली. तर तिथं कोणत्याही प्रकारचे चेंबर अजून बांधण्यात आले नाहीत. ठेकेदाराची मुदत संपून 2-4 महिने झाले. मागच्या जानेवारी महिन्यात ठेकेदारांची मुदत संपल्या. अद्याप काम पूर्ण नाही आहे. कोणत्याही प्रकारचे चेंबर अजून बांधले नाही आहेत, सरी मुजवल्या नाही आहेत. तर त्या कामामध्ये एक असा क्लॉज होता की त्या कामामध्ये खुदाई करत असताना जो मुरुम निघतोय किंवा जी माती निघल त्या कामामध्ये ती ठेकेदार वापरू शकत नाही. पण त्यामध्ये असं निदर्शनास आलं की निघलेला मुरुम हा बाहेर अन्य ठिकाणी वापरण्यात आला आणि कोणत्याही नवीन पद्धतीचा मुरुम ह्या लोकांनी या ठिकाणी वापरला नाही आहे. तर ह्या कामाची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि ते अद्याप मुदत संपली तरी तिथले खुदाईचे रस्ते आहेत त्या परिस्थितीत, खुदाईच्या परिस्थितीत आहेत. तर ते सुद्धा रस्ते करण्याची गरज आहे. कारण तिथं नागरिकांना येता जाता जी हानी होत आहे त्याला जबाबदार कोण? अशा पद्धतीचं काम, चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे. आणि हे कामाची देखरेख करण्यासाठी MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संस्थेला हे काम दर्जा तपासणे, काम करून घेणे, कामाची पाहणी करणे, यासाठी महापालिकेच्या वतीनं 2.75% अमाऊंट या निधीतील त्यांना देण्यात आले आहे. तर ही पण अमाऊंट पूर्णपणे वाया गेलेली आहे असं आम्ही समजतो. आणि येणाऱ्या लवकरच विरोधी पक्षनेता या नात्याने मी आयुक्तांना, MGPच्या महाराष्ट्र ऑफिसला लेखी पत्र देऊन ह्या गोष्टी सगळ्या कळवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाड.